साई डेव्हलपर्स व मल्हार इन्फ्रा निर्मित श्रीमंत स ब पेशवे मल्हार विश्व बंगलो प्लॉट्स रहिवाशी येणे टाउन प्लॅनिंग लेआउट मंजूर आजच बुक करा। आत्ता आपल्या जेजुरी शहरात सर्व सोयीयुक्त हक्काचे घर बांधा। खंडेरायाच्या पावन नगरीत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा स्वतःचे घर। पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच रजिस्टर सोसायटी पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठा 26 एकर बंगलो प्रोजेक्ट एक वेळ अवश्य भेट द्या। तीर्थक्षेत्र जेजुरी शहरातील सातारा नाका ते नंदी चौक या परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक वर्षापासून रस्त्याची डागडूज केलेली नाही। या रस्त्यावरील गडशाळी परिसरात तुंबलेली गटारे, डुकरांचा वावर यामुळे दुर्गंधी पसरली आहे। या रस्त्याने अनेक भाविक खंडोबा देवाच्या दर्शनासाठी अनवणी पायाने गटारगंगेतून जातात। जेजुरी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे या भागातील नागरिकांनी वेळोवेळी लेखी तक्रार देऊन देखील तुंबलेली गटारे स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष केले आहे। प्रभाग क्रमांक 3 व 7 येथे विरोधी पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यामुळे या भागातील विकास कामांना कात्री लावली गेले असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पालिका प्रशासनाने त्वरित या परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी जेजुरी पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी केली। आज आपण सर्वजण आजचा वार रविवार आणि रविवार दिवशी जेजुरीच्या मध्यभागी असलेल्या खंडेरायाकडे जाणाऱ्या आपण ज्याला महामार्ग म्हणू अशा जेजुरीच्या जुना नाका, गडशाळी आणि रामुशवाड्यातल्या मेन रस्त्यावरून आपण या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण पाहतच असताल की या रस्त्याची दुर्व्यवस्था गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुस्थितीमध्ये असलेला हा रस्ता नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून, नगरपालिकेने ज्यांना काम दिलं होतं त्यांच्याकडून हा रस्त्याच्या मधोमध फोडण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी नगरपालिकेला आम्ही प्रश्न विचारला 3 वर्षापूर्वी की आपण असे का करताय, तर त्यांनी सांगितलं की या रस्त्याचा जो मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स त्या ठेकेदाराकडून आपण वसूल करणार आहोत स्क्वेअर फूटच्या भावामध्ये। आणि सेम कंडिशन ही विद्यानगर या ठिकाणची पण केलेली आहे। 3 वर्षापासून अशाच प्रकारचा काही लाखांचा रस्ता या ठिकाणी फोडलेला आहे। तो विद्यानगरमध्ये देखील फोडलेला आहे, रस्त्याच्या मधोमध फोडलेला आहे। त्या ठेकेदाराकडून पैसे 47-48 लाख रुपये नगरपालिकेने वसूल केलेले आहेत 3 वर्षापूर्वी, परंतु कुठलंही काम 3 वर्षापूर्वी डागडुजीचं या ठिकाणी झालेलं नाही आहे, किंबहुना रस्त्याचं काम झालेलं नाही आहे। वेळोवेळी या भागातल्या लोकांनी, नागरिकांनी, येणाऱ्या प्रवाशांनी, येणाऱ्या भाविक भक्तांनी वेळोवेळी या ठिकाणी नगरपालिकेला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु हे जेजुरीतलं आपण गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणू की ज्यांच्यामध्ये बहिरेपणाची भावना आहे। कित्येक दिवस या भागातील रहिवासी सांगतायत की आमच्या घरासमोर गटराचं पाणी आणि सांडपाणी येतंय आणि ते पाणी पूर्णपणे त्याच्यावरून गाड्या येतात,
गाड्या जात आहेत, लहान मुलं यांना त्रास होतोय आणि गेल्या 3 वर्षापासून ह्या हालापेष्टा नागरी सुविधांपासून या भागातले सर्वच लोक वंचित आहेत। एक तीव्र संताप मी या लोकांच्या मध्ये पाहतोय, नागरिकांना मी भेटायला आलेलो आहे। रस्ते, गटर आणि पाणी ह्या मूलभूत सुविधा देखील या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीत नागरिकांना। गेल्या कित्येक वर्षापासून ज्या ठिकाणी गरज नाहीये अशा ठिकाणचे रस्ते केलेले गेलेले आहेत, अशा ठिकाणी चेंबर्स बांधलेले आहेत, गटारे केली गेलेली आहेत। परंतु ज्या ठिकाणी गरजेचं आहे अशा ठिकाणी या गजबजीत असलेल्या दोन्ही बाजूला आपण पाहत असताल की गडशिआळी, रामोशवाडा, बारबाई वस्ती आणि या सर्वच बारबाई आळी त्या दोन्ही भागातून हे गटाराचं सांडपाणी जात आहे आणि ह्या पाण्याचा प्रादुर्भाव डास, मच्छर आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास होतोय। त्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। गेल्या 3 वर्षापासून कित्येक वेळा मी स्थानिक नगरसेवक लाखेताई या सर्वांनी नगरपालिकेला पत्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे, परंतु या लोकांना काही त्याचा परिणाम पडलेला नाहीये। आता बोलून देखील वेळ नाहीये, कारण आता ह्यांचे सगळं संपलेलं आहे या लोकांचं। आता त्यांचं एक ते इतके दिवस दुर्लक्ष केलं, नागरिकांना या हालापेष्टातून जावं लागलं, त्याची कुठलीही दखल घेतलेली नाहीये। या ठिकाणी मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने किमान पक्षी प्रशासनाला तरी एवढी विनंती करतो की आपले जे स्वच्छता विभागाचं जे टेंडर आहे, जे स्वच्छता विभागाचं आपण काम दिलेलं आहे, त्या विभागाच्या माध्यमातून दोन्ही बाजूला असलेल्या जे गटर्स तुंबलेले आहेत त्या गटराचे कमीत कमी तिथून ती घाण ही स्वच्छता विभागाने घेऊन जावी। अतिशय दयनीय आपण पाहत असताल, आपण कॅमेरा दाखवा साहेब जरा इकडे, ते बघा एक तुंबलेली गटर आहे, कित्येक दिवस इथून मैला, घाण, ड्रेनेजचं पाणी जात आहे। अशी जिजुरी आणि एका बाजूने तुम्ही त्या ठिकाणी केंद्राचा पुरस्कार घेताय, ODF++ पुरस्कार घेताय, हे काही गोष्ट बरोबर नाहीये। पुरस्कार तुम्ही घ्या, नक्की घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये, पण केलेल्या कामाचा पुरस्कार घ्या, जनतेच्या शाबासकीचा पुरस्कार घ्या। जनता तुम्हाला त्या ठिकाणी डोक्यावरती घेऊन नाचवेल, नाही तर एक दिवस असा येईल हीच जनता तुम्हाला डोक्यावरनं आपटल्याशिवाय राहणार नाही। या जनतेला आपण विसरू नका, जनतेची कामं करा आणि जनतेला जे काही आपल्या सुविधा आहेत। आज आपल्याला आणखी एक गोष्ट आपल्या माध्यमातून मला सांगायची आहे। आजचा रविवार वार, जेजुरीमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन येणारी तर ती लोकसंख्या, जेजुरीतले लोक आज जेजुरीमध्ये गढूळ पाण्याचं त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे। मी सगळीकडे फिरून आलो आहे आज जेजुरीमध्ये, जेजुरीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागामध्ये मी फिरलेलो आहे। महिला मला येऊन भेटलेल्या आहेत, माता भगिनी येऊन भेटलेल्या आहेत, सगळ्यांच्या घरी गढूळ पाणी गेलेलं आहे। आणि याचं मित्रांनो एक कारण मला या ठिकाणी नागरिकांना अवगत करून द्यावंसं वाटतंय। गेल्या 1 वर्षापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगावंसं वाटतंय, गेल्या 1 वर्षापासून आपली तातडीची केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडकीची पाणी योजना 5.25 लाख रुपये लाईट बिल दिलेलं नाही म्हणून बंद आहे। एका ठिकाणी आपण कोट्यवधी रुपयाचा विकास निधी जेजुरीमध्ये खर्च करताय आणि एका ठिकाणी फक्त 5.25 लाख रुपयाचं लाईट बिल भरायचं आहे, ते लाईट बिल आपण भरू शकत नाहीये। हा कसला विकास म्हणायचा? हा नागरिकांसाठी चाललेला विकास आहे का तुमच्यासाठी चाललेला विकास आहे, तुमच्या पक्षासाठी चाललेला विकास आहे? याचा विचार करण्याची गरज आज मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जनता हा प्रश्न नक्की विचारेल आणि या डोक्यावर घेतलेल्या लोकांना डोक्यावरनं खाली घेतल्याशिवाय राहणार नाही, याचा मला विश्वास आहे। नमस्कार। नमस्कार, माझे नाव वैष्णवी रविकांत साळुंके। हे माझं महाकेचे बघताय, हे माझं घर आहे। तरी ते आमच्या नागरिकांची खूप गैरसोय येते, या विषयाबद्दल मला आज थोडेफार बोलायचे आहे। कारण का इथे घरात जे आपण सोन्याची जेजुरी, आपण खंडरायाच्या ज्या भूमीला सोन्याची जेजुरी असं म्हणतो, इथे नागरिकांची व इथल्या रहिवाशांची खूप गैरसोय होती। कारण का इथले गटारं आणि इथली घाण, अशा घाणीतले पाय घेऊन माणसं अशा पवित्र ठिकाणी रोज जातात। ते अक्षरशः आमच्या दारामध्ये आम्ही उभं राहिलो की गाडी वगैरे चालली असेल तर आमच्या अंगावरती खूप घाण उडते। आमच्या दारामध्ये एकूण 6 चेंबर केलेले आहे त्यांनी। मग असं का आमच्याच दारामध्ये का? अख्ख्या पूर्ण जेजुरीमध्ये जर स्वच्छ जेजुरी हा आवड तुम्ही घेत असतात तर मग अशा दुरावस्था कोण बघणार? हे रस्त्यांचे खराब झालेले रस्ते ही सगळ्यांना दिसतातच आहे, मग ह्याला जबाबदार कोण? आम्ही एक सामान्य नागरिक आहोत, आम्हाला राजकारणाशी काहीही घेणं देणं नाहीये। पण जर आम्ही टॅक्स भरतो, आम्ही प्रत्येक गोष्टी करतो, तर मग आमच्या बाबतीत असं का होतं? ह्याचं फक्त आम्हाला उत्तर हवे।
पोपटजाबाजी सरदे जांबूत शिरूर त्या जाताना रस्त्याला चिखल विकले खड्डे एवढं सांगू शकतो. नमस्कार, मी गणेश रामचंद्र पोमन, राहणार पिंपळे. दर्शनासाठी आलो होतो आज इथं. आज दुर्गंधीमुळे एवढ्या लोकांना त्रास होतो आहे. परत गटाराची लाईन पायाखालीत हे होते, लोक बिगर चपलीची जातात. तर वासाच्या ह्याच्यामुळे ना सगळ्यांना त्रास होतो आहे. याची दखल नगरपालिकेने घेतली पाहिजे होती. मी देवल विलास बारभाई. 8 दिवस झाले नगरपालिकेत मी रोज ये जा करतोय की आमची इथं चेंबर ब्लॉक झाले, बाथरूममध्ये सगळं रिटर्न पाणी येतंय. रोज सकाळी उठलं की आमच्या आईसाहेबांना त्या आळ्या भरून काढून बाहेर टाकाव्या लागत होत्या आणि इतका घाण वास येत होतं. लहान मुलांना, माझ्या दोन्ही लहान मुलांना अंगावर आहे ना इन्फेक्शन झाले, त्याचे फोड आले. 3-4 वेळा लोणंदला जाऊन दवाखान्यात जावलं तर डॉक्टर म्हटले तर पाण्याचंच इन्फेक्शन आहे. नगरपालिकेत 8 दिवस झाले तक्रार देऊन सुद्धा कोण दखल घेत नव्हतं. शंकरला नुसतं पाठवत होतं, शंकरवारच्या वर चेंबर काढून जायचा आणि म्हणायचं ह्याच्यावर आमच्याकडे पर्याय नाही. मग बागाडे साहेबांना मी फोन लावला. बागाडे साहेब म्हणले पाठवतो, 2 दिवसात JCP पाठवतो, मग ब्लॉक काढतो, पण कोणी आजपर्यंत आलेलं नाही. आता ह्याच्यावर तुम्ही सांगा काय करायचं.